राहुरी पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्राजक्त तनपुरेंनी थांबण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तुम्ही कुठेतरी एक सूचक वक्तव्य केले, तनपुरे हे भाजपशी कुठेतरी जुळवून घेत आहेत. काय येणाऱ्या काळामध्ये तनपुरे भाजपमध्ये दिसतील? त्यांना सर्वात प्रथम तर त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांच्या परिवाराचे आभारच मानलेले आहेत. पक्षामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा संपूर्ण निर्णय माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की जे लोक भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या सदस्याला सहकार्य कराल त्या सगळ्यांच्या असतील त्या अपेक्षा देखील पक्ष पूर्ण करेल. आता त्यामध्ये प्रवेश होईल अथवा न होणार हा विषय प्रदेशाध्यक्षच उत्तर देऊ शकतील, त्याला मी काय अधिकृत उत्तर देऊ शकणार नाही. मी जे वाक्य त्या ठिकाणी बोललो की येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये 3 दादा मिळतील, तर दादा अनेक आहेत. त्यामुळं त्या अर्थ मीडियाने तो अर्थ लावणं हा तो मीडियाचा वैचारिकतेचा भाग आहे. त्यांना ज्या माझ्या वाक्यातून बोध घ्यायचा असेल त्यांनी तो घेतलेला आहे. पण मी एवढा मोठा माणूस नाही की कुठल्याही व्यक्तीला पक्षामध्ये घेणं, त्याला कुठलं पद देणं हा सुजय विखेचा अधिकारच नाही आहे. पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष हेच निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयासाठी आपण वाटतो. प्राजक्त तनपुरे जरी आता निवडणुकीत थांबलेले असले, मात्र भाजप उमेदवारासाठी ते प्रचार करताना दिसते. तो विषय पण माननीय प्रदेशाध्यक्षांशीच आपल्याला विचारला पाहिजे. ते येणार आहेत 16 तारखेला. मला असं वाटतं आपण त्यांच्या येण्याची वाट पाहू. आम्ही निश्चित विनंती करायला जाणार आहोत परत एकदा त्यांना की आपण थांबला जरी असाल तरी आपल्या मदतीची आम्हाला गरज आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी आपण आपली ताकद लावावी ही विनंती करायचं आमचं काम आहे. ती विनंती करायला पुनश्च एकदा मला ते प्रदेशाध्यक्ष महोदय आल्यानंतर पालकमंत्री आणि ते दोघंही त्यांच्याकडे जातील. ज्या पद्धतीने भोंदू अशोक खरातची पाळंमुळं जी आहेत ती आता शिर्डी परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसतंय. विशेषतः राहता साकुरी परिसरात देखील मोठं जाळं यांनी विणलेलं होतं, त्याचे काही हस्तक या ठिकाणी होते. येणाऱ्या काळामध्ये काय कारवाई या संदर्भात होऊ शकतात या परिसरात? नाही, जवळपास आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया चालू आहे. SIT जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे त्या SITच्या माध्यमातून जे जबाब अशोक खरातांच्या जे नावं त्या जबाबामध्ये येत असतील ते नावांचे शोध घेऊन पोलीस यंत्रणा गुन्हे दाखल करायची प्रक्रिया चालू ठेवते आणि रोज नवीन नावं येतात तशी कारवाई पुढे जात राहणार आहे. सगळ्यांना चौकशीसाठी नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. कोण कोणाचा कार्यकर्ता आहे, कोण कोणाचा पदाधिकारी आहे या गोष्टीचा अजिबात या केसशी संबंध नाही. प्रत्येकजण जो त्याचा अनुयायी असेल हा त्याचा व्यक्तिगत जीवनाचा प्रश्न आहे. तो सगळ्या पक्षाचे असतील, काही आमचे विरोधक आहेत, काही आमच्या बरोबरचे असतील. याचा अर्थ असा होत नाही की कुठली केस आणि तो व्यक्ती पक्षाशी काही निगडीत आहे. सर्वपक्षीय लोक तिकडे जात होते, ज्यांना ज्यांना काही हौस असेल. बऱ्याच लोकांना आमदार व्हायचं होतं. उलटं मी हे सांगेल की जेवढे विधानसभेचे उमेदवार या शिर्डी विधानसभेत या अगोदर राहिलेले आहेत या सगळ्यांचे ते मार्गदर्शक राहिलेले आहेत हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. आमदार साहेबांचा देखील एक फोटो त्यांच्याबरोबर सातत्याने मीडियामध्ये दाखवला जातो आणि कुठे त्यावरून देखील मोठं ट्रोलिंग होत जातं. काय तथ्य त्या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, तथ्य एकच आहे की तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे शिर्डीला दौऱ्यावर आले होते. दौऱ्यावर आले असताना कुठल्याही राज्यामध्ये मुख्यमंत्री येत असताना पालकमंत्र्यांना तिथं हजर राहणं एक सन्मानपूर्वक प्रोटोकॉल आहे. त्यासाठी हजर असताना मुख्यमंत्री जिथं गेले तिथं पालकमंत्र्यांना जाणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या प्रोटोकॉल अनुसार माननीय विखे पाटील साहेब त्यांच्याबरोबर होते आणि म्हणून जे काय आपल्याला TV वर दाखवलं जातं तो त्याचा परिणाम आहे. पण तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की जेव्हा एवढं मोठं जाळं हे शिर्डी आणि साकुरीमध्ये सापडलं, एवढे मोठे मोठे नावं त्याच्यामध्ये सापडत आहेत, आमच्या परिवाराचं कुठंही कण मात्र नाव सापडत नाही. हेच आमच्या परिवाराची ख्याती आहे की कुठल्याही स्कॅन्डलमध्ये आणि कुठल्याही स्कॅममध्ये आमच्या परिवाराचं नाव तुम्हाला आढळून येऊ शकणार नाही. तुमची कधी वैयक्तिक भेट झाली कधी अशोक खरात? मी अशा कोणत्याही बाबाला भेटत नाही. उलटं लोक आपला शनी शांत करायला माझ्याकडे येतात. त्यामुळे मी कोणाकडे जात नाही बाबा.